आज मी इथे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहे, लोटस ब्लाऊज डिझाईन. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाठीमागचा भाग ब्लाऊजचा. तर त्यासाठी मस्त असा गोलगळ्याचा शेप देऊन घेतला आणि त्याला लागणाऱ्या ज्या पाकळ्या आहेत त्या गुलाबी कलरच्या वेगळ्या कपड्याच्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. आता या पाकळ्या आणि त्यांना अस्तर असं कट करून घेऊन मस्त असं ते स्टिच करून घेतलं. या पाकळ्यांना मी कडेला पायपिंग करणार आहे. त्या पायपिंगसाठी मी साडीच्या कलरचंच कापड वापरलेलं आहे. तर इथे मी ते कापड जॉईन करून घेतलं आणि मस्त असं त्याला देऊन घेतले. कट दिल्यानंतर व्यवस्थित असं आपलं पायपिंग एक आहे गोलमध्ये येतं. तर ते इथं असं सुरेख असं पायपिंग करून घेते. अशाच मी जेवढ्या पाकळ्या लागणार होत्या तेवढ्या सर्व पाकळ्या मी इथे पायपिंग लावून घेणार आहे. तर बघा असं मस्त अशा आपल्या पाकळी तयार झालेल्या आहे. अशा अनेक पाकळ्या इथे मी तयार करून घेतल्या. त्यानंतर इथे ब्लाऊजवर त्या सर्व पाकळ्या मी सेट करून घेतल्या पिना लावून आणि इथे स्टिच करून घेत आहे. तर स्टिच करत असताना व्यवस्थित पकडून पिना एक एक काढून ते व्यवस्थित स्टिच करून घेतलं. तरी पण छान असा गळा आलेला आहे आणि इथे मी गळ्याला पायपिंग लावून घेतली, कट मारून घेतले आणि गोट असा करून घेतला. तर इथे मी असा छान असा गोट इथे गळ्याला पायपिंग करून घेते आणि त्यानंतर अतिशय सुंदर असा आपला हा ब्लाऊज डिझाईन तयार झालेला आहे. कॉटन सिल्क साडी आहे, एकदम सुरेख अशी मस्त साडी आहे. त्याच्यावरती त्या ब्लाऊजवरती गुलाबी लाल अशा कलरच्या बुट्ट्या आहेत, म्हणून मी इथे गुलाबी कलरचा कापड वापरून कमळ बनवायचं असं ठरवलं आणि अतिशय सुरेख असा हा ब्लाऊज आपला इथे तयार झालेला आहे. ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.